रोल काय ठरलं बैठकीत कसं? आज दोन बैठका होता. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्या अध्यक्षतेखाली या दोन्ही बैठका झाल्या. एक जी बैठक होती ती 100वे नाट्य संमेलन पुणे आणि पिंपरी चिंचवडला जे होते 5, 6, 7 तारखेला, याचा आढावा आदरणीय अजितदादांनी घेतला आणि त्याच्यामध्ये स्वतः ते स्वागत समितीचे अध्यक्ष आहेत. उद्घाटनाला स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक मान्यवर त्या ठिकाणी येणार आहेत. खर्चाच्या नियोजनाचा देखील त्यांनी आढावा घेतला आणि मला सांगताना आनंद होतो की 2 ठिकाणी जे नाट्यसंमेलन आहे ते एका ठिकाणी पिंपरी चिंचवड माझे नगरसेवक भाऊ भोईर करत आहेत आणि एका ठिकाणी मेघराज भोसले करत आहेत. त्यांना ज्या काही अपेक्षा होत्या नाट्यसंमेलनाबाबतच्या त्याची परिपूर्ती स्वतः अजितदादांनी केलेली आहे. त्याच्यामुळे नाट्यसंमेलन पुण्यामध्ये अतिशय जोरदार पद्धतीने 100वे होईल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि दुसरी मीटिंग जी झाली ती विधानसभेमध्ये माझ्याकडे नगरविकास खात्याचा प्रभारी मंत्री म्हणून चार्ज होता. त्यावेळी सुनीलजी टिंगरे आणि तापकिरे साहेबांनी विधानसभेमध्ये जे प्रश्न मांडले होते त्याचा आढावा आदरणीय अजितदादांनी घेतला. त्याच्यामध्ये मेट्रोच्या संदर्भातला जो काही विषय होता किंवा नवीन गावं जी आलेली आहेत 23 त्याच्यामध्ये ॲक्विजिशन करण्याचा जो प्रश्न होता त्याला देखील लवकरात लवकर कार्यवाही करावी अशा सूचना आणि आदेश अजितदादांनी दिलेले आहेत. टिंगरे साहेबांचा एक जो विषय होता शास्त्री नगरच्या पुलाचा त्याचं देखील टेंडर करण्याचे निर्देश दिले. ते देखील टेंडर 1 महिन्यामध्ये होईल. आणि मला असं वाटतं की दोन्ही विधानसभेच्या सदस्यांनी जी अपेक्षा विधानसभेच्या सभागृहामध्ये केली होती ती आज बैठकीतनं अजितदादांनी पूर्ण केलेली आहे. आणि नगर रोड जो आहे तो सिग्नल फ्री होणार आहे तसे देखील आदेश दिलेले आहेत. पीएमआरडीचं डीपी अजून झालेलं नाहीये, बरेच दिवस झाले, महिने वर्ष झाले कधीपर्यंत पीएमआरडीचं डीपी? मी विधानसभेच्या सभागृहापुरता प्रभारी मंत्री नगरविकासचा होतो, त्याची मी माहिती घेण्याने तुम्हाला सांगेन. सर मागच्या काळामध्ये कशा पद्धतीने एमआयडीसीचं नुकसान झालं, भूखंड वाटपावरती प्रामुख्याने त्यांनी नोंदवलं, त्याची दखल सरकार म्हणून आणि विद्यमान मंत्री म्हणून तुम्ही कशा? आम्ही तर ती दखल घेतलेली आहे. कॅगच्या नियमाप्रमाणेच आम्ही 15 महिने काम करतोय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. पण हा खरा प्रश्न रोज पत्रकार परिषद जे घेतात त्यांना विचारला पाहिजे. कारण कॅगचा अहवाल वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं जमीन वाटप झालेली आहे, कशा पद्धतीनं एकाच माणसाला जमीन दिली गेलेली आहे. आणि आजपर्यंत कसं होतं की आम्ही काहीतरी बोलायचो म्हणून आरोप प्रत्यारोप व्हायचे. तर कॅगचा अहवाल घेऊन काही लोकांनी पत्रकार परिषद घेणं गरजेचं आहे आणि खुलासे करणं गरजेचं आहे. मग आता तुम्ही मंत्री आहात, तुम्ही कारवाई करा ना. आणि कारवाई करायची, पुढं काय करायचं ते सरकार म्हणून आम्ही ठरवू. कॅगच्या विषयावर त्यांनी जो प्रश्न विचारला त्याच्यावर मी उत्तर दिलं. कोणाकडे? तर माझा रोग एका कोणाकडे नाही आहे, त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत आणि अनेक लोक आत्मचिंतन केलं पाहिजे, दुसऱ्यावर टीका करतात. पण काही देसाईचा मुलगाच तुमच्याकडे आलेला आहे ना, हे सगळे घोटाळ्यांचे याचे आरोप येते. एक मुद्दा असा आहे की कोणाचा मुलगा कोणाकडे आला हा महत्त्वाचा नाही. कॅगचा रिपोर्ट काय आहे? कॅगच्या रिपोर्टमध्ये देसाईंच्या मुलाचं नाव नाही आहे. पण आरोप तर तेच होते ना. मुद्दा असा आहे की देसाईंच्या मुलाचं कॅगमध्ये नाव नाही आहे. मी काय सांगितलं की जे मोठेपणानं प्रेस कॉन्फरन्स घेतात त्याने तो कॅगचा रिपोर्ट स्वतःसमोर ठेवावा आणि पत्रकार परिषद घ्यावी. तुम्ही भेट घेतली 3 मंत्र्यांनी आणि मनोज जरांगेंनी म्हटलंय की सरकार आता शब्द पाळत नाही आणि सरकारने मला शब्द दिला होता की सोयरे जे आहेत त्यांचा समावेश या सगळ्या प्रमाणपत्रामध्ये केला जाईल. तर मुळात मी आजही तुम्हाला ते पत्र दाखवू शकतो जे मनोजजींकडे आहे, तेच माझ्याकडे आहे, तेच गिरीश भाऊंकडे आहे, तेच बच्चू भाऊकडे आहे, तेच गायकवाडांकडे आहे आणि तेच आमच्या सगळ्यांकडे आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की रक्तसंबंधातील सगळे सोयरे आणि रक्तसंबंधातील नातेवाईक यांना ते दाखला दिला जाईल. त्याच्यानंतर तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील सांगितलं की एक प्रकरण त्या ठिकाणी असं घडलं की एका दाखल्यामुळं 70 कुटुंबातल्या लोकांना दाखले मिळालेले आहेत. त्याच्यामुळे मनोजजीने ज्याच्यासाठी उठाव केलेला होता तो त्यांच्यामुळंच आहे, ते क्रेडिट त्यांनाच जातं. परंतु देशामध्ये कुठेही लग्न झाल्यानंतर पत्नी म्हणून जी येते तिला जात आणि तिची जात मुलांना लागत नाही, हे जगाच्या पातळीवर सगळीकडेच आहे. त्याच्यामुळं माझी देखील त्यांना आज पुन्हा विनंती आहे की या संदर्भामध्ये कायदेशीर बाबी ज्या आहेत या तपासून बघितल्या पाहिजेत. निजामकालीन ज्या नोंदी आहेत त्याला तर सगळ्यांना दाखले द्यायला सुरुवात केलेली आहे आणि निजामकालीन ज्या नोंदी नाही आहेत त्यांच्यासाठी आपण एम्पेरिकल डाटा गोळा करतो आहे.
आपल्याला हे देखील माहीत असेल की 360 कोटी रुपये हा इम्पेरिकल डाटा करण्यासाठी मंजूर केलेले आहेत. जानेवारीच्या एंडला किंवा फेब्रुवारी फर्स्ट वीकला एक दिवसाचं विशेष अधिवेशन देखील बोलवण्याचा एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतलेला आहे. त्यांची जी मागणी होती केसेस मागं घ्यायच्या ते देखील आपण घेतो आहे. परंतु रक्तसंबंधातील नातेवाईक आणि रक्तसंबंधातील सगळे सोयरे ह्याचं डेफिनेशन कदाचित म्हणजे मला माहीत नाही, मराठीवर माझा एवढा अभ्यास नाही, परंतु आजच माझ्याकडे एक व्हॉट्सअपवर समानार्थी शब्द म्हणून एक काही लोकांनी पाठवलेले आहेत. त्याच्यामध्ये रक्तसंबंधातील नातेवाईक याचा अर्थ वडिलांकडनं जी वंशावळ होते ब्लड रिलेशन तीच होते आणि रक्तसंबंधातील सगळे सोयरे ह्याची व्याख्या देखील तीच होते असं माझं म्हणणं नाही. माझं कदाचित चुकत असेल, पण काही तज्ज्ञांनी जे माझ्याकडे पाठवलं आहे त्याच्यामध्ये तोच उल्लेख आहे. दादांनी सुद्धा या संदर्भात बोलताना म्हटले की कुणी काही मागणी करू शकतं, मात्र सरकार नियमात बसूनच आरक्षण टिकणारं आरक्षण देणार हे जे दादांनी सांगितलेलं आहे ते योग्यच आहे. आणि तिन्ही नेते म्हणजे शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, देवेंद्रजी असतील, खरोखरच सकारात्मक याच्यासाठी प्रयत्न करत आहेत. मला राजकारणामध्ये जायचं नाही, परंतु देवेंद्रजींनी दिलेलं मराठा आरक्षण जे गायकवाड समितीनं शिफारस केली होती ते हायकोर्टामध्ये टिकलं होतं, सुप्रीम कोर्टामध्ये 1 वर्ष टिकलं होतं. मग सरकार बदलल्यानंतर का गेलं याची देखील उत्तर काही लोकांनी दिली पाहिजेत. ती काही लोकांकडे उत्तर नाही आहेत. परंतु मनोजजींनी समजूतदारपणानं या सगळ्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे असं माझं त्यांना विनंती. 24 तारखेला आपण या आरक्षणाची प्रश्नावली तयार करण्याचं काम आपल्या पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूटला दिलं आहे. मनसेने आरोप केला आहे की हे जे काही काम आहे तर ते सरकार त्यांच्या मनाप्रमाणे करून घेऊ शकतं. दुसरं एक असं आहे की मागच्या वेळी देखील याच गोखले इन्स्टिट्यूटचा एक अहवाल जो आहे तो जो न्यायमूर्ती गायकवाड आयोग होता तर त्यांच्या अहवालाचा एक भाग होता, त्याचा पण एक आधार घेण्यात आला होता. ते सर्वोच्च न्यायालयात मनसेचे पदाधिकारी हे सरकारमध्ये नसल्यामुळं काही बोलू शकतात. मी सरकारमधला मंत्री आहे. राज्य आयोगाने ते निर्णय घेतलेले आहे. राज्य आयोगाला एक वेगळा स्वायत्त दर्जा आहे, त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. परंतु एक महत्त्वाची गोष्ट निश्चित आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. त्याच्यामुळे ओबीसी बांधवांना मला देखील विनंती करायची आहे कोणाच्याही भूलतापांना बळी पडू नये. ओबीसीचं आरक्षण कुठेही कमी केलं जाणार नाही. 15 दिवसामध्ये ते सर्वेक्षण करणार आहे गोखले इन्स्टिट्यूट. हे मी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं. ते गोखले इन्स्टिट्यूटवर मगाशी म्हटलं ना, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जर काय बोलले असतील तर त्या गोखले इन्स्टिट्यूट ही राज्य निवडणूक आयोगानं सिलेक्ट केलेली असल्यामुळं मला त्याच्यावर मंत्री म्हणून काय बोलता येणार नाही. त्यांच्यातलं कोणच सरकारमध्ये नसल्यामुळे ते काही बोलू शकतात. सर, तुम्ही आश्वासन दिलं होतं 24 तारखेचं, आज तारीख आहे 24. खरं तर कमी वेळ झाला का सर? आपल्याला माहीत असेल की मुख्यमंत्री महोदयांचं भाषण ऐकून मनोजजींनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती की ते समाधानकारक भाषण आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की शिंदे समिती अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते. शेवटचा घटक त्यांनी शोधून काढला पाहिजे हे देखील मनोजजींनी सांगितलं होतं. आणि शिंदे समिती ही काही बरखास्त केलेली नाही. शिंदे समिती ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून मराठा कुणबी आणि कुणबी मराठा शोधून काढेल. सर, शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी भुजबळांनी केली होती मध्यंतरी. कुणबी प्रमाणपत्रावर त्यांनी आरोप देखील केले होते. बनावट पद्धतीचे प्रमाणपत्र तयार केले जातात. नाही, भुजबळ साहेब हे सिनियर लीडर आहेत. काल तुमच्याच माध्यमातून मी बघितलं की अजितदादा स्वतः त्यांना भेटणार आहेत. आता उपमुख्यमंत्री जर भुजबळ साहेबांशी चर्चा करणार आहेत तर मी कशाला रिॲक्ट होऊ. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामधला जो इंडस्ट्री तर तो पण केंद्र सरकारकडे पाठवला नाही असं होतं. तो पाठवला की नाही पाठवला? कोणाला माहीत नसेल तर ती कदाचित गैरसमज त्यांनी पसरू नये. केंद्र शासनाकडे मसवडचा जो कॉरिडॉर आहे त्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये त्याची मंजुरी अपेक्षित आहे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जे भाषण केलं त्याला प्रत्युत्तर म्हणून आदित्य ठाकरेंनी काल पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये बोलताना ते म्हटले की भाजपची ती स्क्रिप्ट होती आणि एका 32 वर्षाच्या युवकाला कुठेतरी सरकार घाबरतंय आणि त्यामुळे अशा पद्धतीने संपूर्ण भाषण हे ठाकरे पूर्वी 31 वर्ष होतं, 2 वर्ष वाढल्यामुळे 33 झालेलं आहे. आणि आम्ही असं म्हटलं तर ही स्क्रिप्ट काँग्रेसची आहे. त्याच्यामुळं मुद्दा असा आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या पद्धतीनं एका रोडच्या कॉन्ट्रॅक्टरला कोविड सेंटरपासून ऑक्सिजन प्लांटपासून हातमोज्यापर्यंत आणि बाकी सगळी कामं दिली गेली याच्यावर ते बोललेले होते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आरोप प्रत्यारोप नव्हता, ते विधानसभेतलं भाषण होतं. ती बाहेरची पत्रकार परिषद नव्हती. बाहेर काय मी आता काही बोलू शकतो, पण आदरणीय मुख्यमंत्री विधानसभेमध्ये ते बोलले आणि विधानसभेमध्ये जे बोलले त्याच्यावर हक्कभंग देखील होऊ शकतो. त्याच्यामुळं
मुख्यमंत्र्यांनी जी केलेली वक्तव्य आहेत पुराव्यानिशी केलेली आहे, म्हणून मला असं वाटतं की बाकीच्या गोष्टींकडे मला लक्ष द्यायची काही आवश्यकता नाही. साहेब जरांगे रोज एक नवीन मागणी करतायत, सरकार ते रोज जात आहे. भुजबळ उपरोधिकपणे बोलले की मंत्र्यांनाच तिथं बंगले बांधून द्या. ठीक आहे, भुजबळ साहेब तुम्हाला माहिती आहे सिनियर पण आहेत आणि ते विनोदी पण आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावर मला काही बोलायचं नाही. एखाद्या समाजामध्ये तेढ जर निर्माण होत असेल तर त्या ठिकाणी जाऊन बसणं, त्या ठिकाणी जाऊन त्यांची समजूत काढणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि तसंच म्हणजे तुम्हाला परवाचं मी उदाहरण देईन की ज्यावेळी आम्ही मनोजजी जरांगेंना भेटायला गेलो त्यावेळी ओबीसीचं देखील आंदोलन त्या ठिकाणी चालू होतं, त्यांना देखील आम्ही जाऊन भेटलो आणि त्यांना देखील विश्वास दिला की ओबीसीचं आरक्षण कुठेही कमी केलं जाणार नाही, ही सरकारची भूमिका आहे. आता शिवसेनेच्या नेत्यासह आता भाजपच्या नेत्याची चौकशी होणार. कुत्त्याबरोबर जे जे होतील त्यांची चौकशी होईल. आता काही लोकांनी मध्ये सांगितलं तो काहीतरी मेला, त्याचं काहीतरी 8 वर्षानंतर व्हिडिओ कसं काय बाहेर आले? इतके वर्ष आधी आपलं राणेंना का काढू वाटलं नाही व्हिडिओ? आता बघा तो व्हिडिओ 8 वर्षानं बाहेर का आला, तो त्यावेळी का दाखवला, ज्यांनी दाखवलं त्यानं विचारायला पाहिजे. ती काय माहिती माझ्याकडे नाही. पण एक मात्र आहे की तो कोण कुत्ता असू दे का कोण असू दे त्याच्याबरोबर पार्टी करणं हे योग्य आहे का, हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारला पाहिजे. 8 वर्षानं का बाहेर आला, 10 वर्षानं का, मला खरंच माहिती नाही. जो न्याय बडगुजरला तोच न्याय महाजनांना का नाही? महाजनांचं काय झालं ते त्यांचे फोटो आलेत ना, तेच तुम्हाला सांगतो. या संदर्भात तुम्ही गिरीश महाजन साहेबांची पत्रकार परिषद घ्या, तुम्हाला खरं दूध का दूध पाणी का पाणी बाहेर येईल. एखाद्या मुस्लिम बांधवाकडे जेवायला गेलं किंवा एखाद्या मुस्लिम बांधवाकडे कार्यक्रमाला गेलं म्हणजे दाऊदच्या नातेवाईकाकडे कार्यक्रमाला गेलं असं होत नाही. मी या संदर्भात स्वतः गिरीश भाऊंची चर्चा केली म्हणून सांगतो. उद्या काय होईल ही प्रथा पडेल. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा 40,000 मुस्लिम बांधव आहेत, त्यातले 80% माझ्यासोबत काम करतात. उद्या मी त्यांच्याकडे कुठेतरी जेवायला गेलो, त्यांच्याकडे फंक्शनला गेलो की उदय सामंत दाऊदच्या नातेवाईकाकडे गेला. मला असं वाटतं की दाऊद हा नक्की नालायक आहे, त्याचं समर्थन कोणी करत नाही, पण त्याचं बॅनर लावून बाकीच्या मुस्लिम समाजाला कोणी बदनाम करू नये या मताचा मी. सरकार आहे ना आजपासून रात्रभर दारू विकायला परवानगी दिलेली आहे. मला माहित नाही. GR आहे ना सर, GR मला माहित नाही ना साहेब, मला माहित नाही ना. त्या GRचा अभ्यास करून सांगतो ना. सुनील केदारांना काल 5 वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे आणि बँक घोटाळ्या प्रकरणी. यावरती संजय राऊत म्हणतात की महाविकास आघाडी त्यांच्या सोबतच राहणार आहे. कशा पद्धतीने विरोधकांना अडकवण्याचं षडयंत्र आहे. आणि मला आता एक सांगा, आपण पण सगळे म्हणजे मला असं वाटतं की आमच्यापेक्षा राजकारण करून पाहिलेले आहात. सुनील केदारांची केस ही काय आज सुरू झालेली नाही आहे. काय होतं आहे, काही लोक माहिती घेतात न घेता सुद्धा बोलतात, तरी त्यांना दाखवलं जातं. हा त्यांचा प्रॉब्लेम आहे म्हणून ते काही बोलतात. सुनील केदारांची केस काय 15 महिन्यात चालू झाली का? सुनील केदारांची तिथं काय झालं आहे मला माहीत नाही. केदारे साहेबांनी काय केलं आहे, चांगलं केलं वाईट केलं आहे हे मला माहीत नाही. पण सुनील केदारांची केस ही किती वर्षापासून सुरू आहे? उगाच पत्रकार परिषदेमध्ये काही सांगायचं आणि काही ठोकमठोकी करायची याला काही अर्थ नाही. आणि माझी आपल्याला देखील हात जोडून विनंती आहे की काय होतं की तुम्ही रोज सकाळी पत्रकार परिषद ती दाखवता, त्याच्यामुळे त्यांना नवीन नवीन विषय द्यायची सवय झालेली आहे. आजपासून मी पण निर्णय घेणार की उद्यापासून पत्रकार परिषद 10 वाजता आपण घ्यायची आणि असंबंध बडबडायचं, त्याचा कशाशी काही संबंध नाही. म्हणजे लोकांना विचार करायला लावायचा दिवसभरात काहीतरी असंबंध बोलू. आता माझा पण TRP वाढवण्यासाठी मी उद्यापासून 10 वाजल्यापासून प्रेस कॉन्फरन्स घेण्याच्या मनस्थितीत आलो आहे. कारण बघा ना, एखादरी पत्रकार परिषदेला काय खरं असतं का? आता तुम्ही सांगितलं सुनील केदार, हे आता तसं आता मी शोधून काढतो दिवसभराचे पॉईंट आणि उद्या काहीतरी बडबडतो की ताबडतोब आपण मोठा नेता झाला आहे असा एक भास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण होतो आणि त्याच भावनेतनं हे सगळं सुरू आहे. राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी दंगली घडू शकतात असं काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर म्हटलं होते. आता रोहित पवार पण म्हटले की एकतर म्हणजे हिंदू मुस्लिम होतील किंवा मराठेतर होतील. माझं तर याच्यावर म्हणणं असं आहे, मी वैयक्तिक कोणी म्हटले मला माहीत नाही, पण असं कोणी जर म्हटलं असेल तर त्यांची पोलीस चौकशी झाली पाहिजे. कारण त्यांच्याकडे माहिती आहे कोण दंगल करणार आहे, कोण बॉम्ब फोडणार आहे, कोण गर्दीत मारामारी करणार आहे. हे जर इनपुट त्यांच्याकडे असतील त्यांनी पोलिसांना दिले पाहिजेत. आणि ते खरे देशद्रोही आहेत जे दंगलीची माहिती असताना पोलिसांना देत नाहीत, जी दंगलीची माहिती असताना संरक्षण विभागाला देत नाहीत. आणि माझी तर CPना DGना विनंती राहील की अशा पद्धतीनं मध्ये राम मंदिराच्या इथं काहीतरी बॉम्बस्फोट होईल म्हणून सांगितलं, दंगल होईल म्हणून सांगितलं, त्याला चौकशीला बोलवलं पाहिजे. त्यांच्याकडे माहिती जर असेल, आपण एखाद्याला कोणालाही चौकशीला बोलवतो, तसं या पत्रकार परिषदेमध्ये
ज्यांनी कोणी सांगितलं की राम मंदिराच्या वेळी असं असं होईल तर चौकशीला बोलवलं पाहिजे. सुषमा अंधारे यांनी निलमताईंना पत्र लिहिलेलं आहे, संस्कृतमध्ये पत्र लिहिलं आहे, लोकशाहीला उद्देशून पत्र लिहिले आणि त्यांनी म्हटले की मी माफी मागणार नाही. जो त्यांच्यावरती मला तुरुंगात टाकलं. तरी चालेल, तुम्ही माफी मागणार नाही. संस्कृतचा तसा माझा एवढा काही संबंध नाही. मी ते पत्र पहिलं बघतो, त्याचा अर्थ लावतो आणि मग त्याच्यावर बोलतो. कर्नाटक सरकारने हिजाबवरील बंदी मागे घेतली. त्याच्यामध्ये काय नाही आहे. थँक्यू सर. थँक्यू सर. धन्यवाद सर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.